नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नदीपात्रात टाकलेला कचरा जाळून टाकण्यात येत असल्याने वातावरण प्रदूषित, त्यातच मोकाट गुरं मारतात ताव। पोलादपूर शहरातील गोळा होणारा कचरा डम्पिंग अभावी सावित्री नदीपात्रात टाकण्यात येत आहे। त्याच कचऱ्यावर अनेकदा मोकाट गुरे, कुत्री ताव मारताना दिसत असतात। त्याच कचऱ्यावर प्लास्टिकचा जास्त प्रमाणात कचरा असल्याने त्याचे विघटन होत नसल्याने कळत नकळत मोकाट प्राण्यांच्या पोटात जात आहेत। त्यातच कचऱ्याला आग लावत नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा होत असल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे। प्लास्टिकचा वापर टाळावा म्हणून देशपातळीवर जनजागृती केली होती। नागरिकांना 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरू नये असे आवाहन केले होते। याशिवाय शासनाने तत्सम प्लास्टिक पिशव्यांवर बंदीही घातली आहे। असे असले तरी जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे। आज मुंबई गोवा महामार्गालगत महाड शहराच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे ढीग टाकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। त्याचप्रमाणे पोलादपूर शहरातील सावित्री नदीच्या पात्रात कचरा टाकला जात आहे। यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचाच खच असून हा प्लास्टिकचा कचरा गुरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे। शासनाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे। या प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नाही। जमिनीमध्ये कितीही वर्ष पुरून ठेवले तरी प्लास्टिक जसेच्या तसे राहते। शिवाय ते जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर वायू प्रदूषण होते। प्लास्टिक जाळल्याने विविध आजार जडतात। त्यामुळे शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे, पण त्यावर योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। सर्वत्र बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे। या कचऱ्याच्या ढिगारावर मोकाट गुरे ताव मारताना दिसतात। अन्नपदार्थ शोधत असताना प्लास्टिक पिशव्याही गुरांच्या पोटात जातात। त्यात त्यांना जीव गमवावा लागतो। आजपर्यंत अनेक गुरांचा प्लास्टिक पिशव्या खाल्ल्यामुळे जीव गेल्याचे समोर आले आहे। नदीपात्रात टाकण्यात आलेला कचरा नष्ट करण्यासाठी जाळण्यात येत असल्याने वातावरणसुद्धा प्रदूषित होत आहे। डम्पिंग ग्राउंड नसल्याने व कचऱ्यावर प्रक्रिया नसल्याने राजरोस नदी पात्रात टाकला जात आहे। पावसाळी हंगामात कचरा वाहून जात होता, त्यामुळे नदीच्यासह इतर नद्यांचे पात्रसुद्धा कचऱ्याने दूषित होत होते। पुराच्या वेळेस पुन्हा कचरा वाहून परत येत असल्याचे चित्र यापूर्वी निदर्शनास आले होते। जिल्ह्यात ठिकठिकाणी यापूर्वी पालिका प्रशासनाकडून वारंवार प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई केली जाते, पण ठोस कारवाई होत नसल्याने व कारवाई तेवढ्यापुरतीच होत असल्याने प्लास्टिकचा खच पाहायला मिळतो आहे। हा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे झाले आहे। सामाजिक संघटना संस्थांनी पुढाकार घेत प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती अभियान हाती घेणे इतकेच नव्हे तर नागरिकांकडून प्लास्टिक वापरणार नाही असा संकल्प पत्रक भरून घेणे गरजेचे झाले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।